जर आपलं मरण बायबल मध्ये सांगितलं प्रकटीकरण याचा 14वा अध्याय आणि 13 वचनामध्ये सांगितलं प्रभू मध्ये मरणारे कसे आहेत धन्य आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीराला मरण नाही, शरीराला मरण आहे पण आत्म्याला बिलकुल मरण नाही आहे. आत्मा या शरीरामध्ये जो जेव्हा आत्मा आहे आत्म्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कमवायचं आहे. शरीरामध्ये राहून आपण काय करतो वेळेत प्रार्थनेला येतो, 10ला प्रार्थनेला येतो, हालेलुया बोलतो, आराधना करतो, सर्व काही करत आहे. हे कशासाठी करतो आपण शरीराची तुम्हाला माहिती आहे का शरीराचं एक्सपायरी डेट पण आहे. वाचा 90:10 मध्ये वाचूया आपण स्तोत्र संहिता 90:10. आम्ही कदाचित आमचे आयुष्य 70 वर्षे शक्य असल्यास फार तर 80 वर्षे. स्तोत्र 90:10 वाचा. आमचे आयुष्य 70 वर्षे शक्य असल्यास फार तर 80 वर्षे तरी त्याचा दामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे. आपलं आयुष्य किती आहे 70-80 वर्ष आणि त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे त्याचा डामडवल केवळ कसा आहे कष्टमय आणि दुःखमय. काय तुमच्या संसारामध्ये काय तुमच्या आयुष्यामध्ये काय असणार आहे आयुष्यामध्ये काय सांगितलेलं आहे कष्ट आणि दुःख असणार आहे. प्रेज द लॉर्ड. आमचे आयुष्य तर 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष. तुमचं आणि माझ्या आयुष्य देखील किती केलेलं आहे 70 वर्ष. आता काही लोक काय करतात 50 वर्षाचे होऊन मारतात. काही लोक किती वर्षाचे होऊन मारतात 70 नाही जात कुणी. एक आंटी होत्या आज त्या 70 वर्षाच्या होऊन देवाच्या घरी गेलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचंय काय आहे हे पृथ्वी आपल्याला सोडायची आहे. पृथ्वीवरची माडी सोडायची आहे, पृथ्वीवरचं घर सोडायचं आहे, पृथ्वीवर हे राहायचं आपल्याला. पृथ्वीवर काय दिवस आपण आहे आणि त्यानंतर काय होणार आहे निघून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. पृथ्वी सोडून जाणार आहे. म्हणून प्रभू मध्ये मारायचं आपल्याला. कशामध्ये मारायचंय प्रभू मध्ये. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आणि माझ्याकडे कोण पाहिजे प्रभू पाहिजे. तुमच्याकडे माझ्याकडे प्रभू नसेल जगातलं स्थान पण जाईल निघून, जगातल्या गोळ्या पण निघून जातील, जगातल्या औषधं पण निघून जातील, जगातलं दिलेलं जगात राहायला दिलेलं शरीर ते पण निघून जाईल. शरीरापासून तयार केलेलं मॉडेल पण निघून जाईल. कुणी मॉडेलच्याच मागं पळतात, कुणी शरीराच्याच मागं पळतात. आणि काय करत आहे या शरीराच्या मागं पळून आत्म्याचा काय करून घेत आहे नाश करून घेत आहे. तुम्ही आणि मी कशातून तयार झालो माहितीये का मातीतून तयार झालेले. मातीला लय कलर आलेत. आता मातीला फळ आलेत. किती फळ आहेत गलती करा 2:22 मध्ये किती फळं सांगितले वाचा आत्म्याचे फळ आणि मातीचे पण फळ सांगतो जरा. 5:22 आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती या बायबल मध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र. आमेन. हालेलुया. आत्म्याचे फळ. आणि देहाचे 20 वचनामध्ये 19 मूर्तिपूजा 19 देहाची कर्मे तर उघड आहेत ती जार कर्म शुद्धपणा. माझा विषय काय आहे मातीला फळ आले. मातीला पण फळ येतात. मातीला काय फळ येतात बरं हालेलुया म्हणा हालेलुया. मातीला काय फळ येत आहे जार कर्म करत आहे. मातीला काय आवडत आहे शरीराला काय आवडत आहे शरीराला आवडत आहे देहाची आवड आवडत आहे. शरीर काय मागत आहे शरीर पाप करायला पाहत आहे. शरीर काय करायला पाहत आहे बोला ना काय करायला पाहत आहे शरीर पाप करायला पाहत आहे. शरीरापासून
तुम्ही आनंदित नाही का? आहे. हालेलुया. आज म्हणा माझ्यासाठी वचन आहे. आज माझ्यासाठी वचन आहे. शरीर कुठं जाईल? हा, मातीत जाईल. मातीत जाईल. पण पाप करून 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 कोणाला नरकात घेऊन जाईल? आत्म्याला आत्म्याला पण घेऊन जाईल. हालेलुया. मग आत्म्याची फळं आणि शरीराचे फळ. आणि देहाची फळं दोन प्रकार. कोणची खायची? तुम्हाला कोणचे फळं खायचे सांगा. आत्म्याचे. कोणचं आता हे कोणचं फळ खायला आले तुम्ही? आत्म्याचं. हा, हालेलुया. हवेने कोणचं फळ खाल्लं? शरीराचं. शरीराचं फळ खाल्लं. प्रेज द लॉर्ड. माझा सांगायचा विषय काय? प्रभू मध्ये मारणारे जण. मरणारे धन्य आहे. आमेन. हालेलुया. तुम्हाला आणि मला प्रभू मध्ये मारायचंय. Yes. शरीराला पण चांगले फळ आले पाहिजे. हालेलुया. आत्म्याला पण काय आलं पाहिजे? चांगले फळ आले पाहिजे. शरीराला येतात गर्वाचं फळ येत आहे, शरीराला येत आहे रागाचं फळ येत आहे, शरीराला येत आहे मोहाचं फळ येत आहे, शरीराला येत आहे क्रोधाचं फळ येत आहे, शरीराला काय येत आहे? व्यभिचार येत आहे, शरीराला काय येत आहे? अनेक चिडचिडपणा होत आहे, क्रोधाभिष्टपणा आहे, त्याच्यानंतर आळस आहे, अजून वासना आहे, अजून कितीतरी शरीराला येणारं फळ आहे ती. हालेलुया. त्याच्याविषयी माझ्याकडे स्टडी मोठा. Yes. मी तुम्हाला एक एक विषय जरी शिकवला रागाविषयी, हे खूप शिक्षण आहे माझ्याकडे. मी काय केलेलं आहे ते लिहून ठेवलेलं आहे. शरीराचे मला सांगायचं काय आहे? किती दिवस शरीराचं आयुष्य तुम्हाला एक्सपायरी डेट शरीराची 70-80 वर्ष. किती? शरीराला म्हणा तुझी शरीराची एक्सपायरी डेट माहिती का तुला? 70-80 वर्ष. हा, तुझं आयुष्य माहिती का तुला? 70-80 वर्ष. नाही माहिती. कोणाला 20 वर्ष, कोणाला 70 वर्ष. जर देवाच्या आज्ञा पाळत असेल तर जास्त वय मिळेल तुम्हाला, आमेन. आयुष्य जास्त मिळेल. आमेन. म्हणजे आयुष्यामध्ये सेवेसाठी. आयुष्य कोणासाठी घालायचं आहे? सेवेसाठी. आयुष्यामध्ये येणारा पैसा सेवेसाठी, आयुष्यामध्ये येणारा शरीराची ताकद सेवेसाठी. हो, तुमच्याकडे काय असेल ते कशासाठी करायचं आहे? सेवेसाठी करायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीराची झीज व्हायला नको आवडत, ते आवडत. शरीराला काय लागतं? शरीराची झीज, प्रार्थना नको नको, आळस, गाणं नको नको म्हणायला, गळा दुखतो, नाचायचं नको नको, पाय दुखतो. अरे काय होतं असं? नाचा. Yes, हालेलुया. या शरीराकडे पाहू नका. बायबल मध्ये सांगितलं, आदामाने पाप केलं आणि त्याला परमेश्वराने काय म्हणलं? माती पुरत मातीत मिळेल. वाचूया आपण उत्पत्ती काढू आणि उपदेशक 12:7 पण आहे. तिसरा अध्याय आणि 19 वचन. तू आपल्या निळाच्या घामाने भाकर मिळून खाशील. तू आपल्या निराळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील. खाशील आणि ती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. आणि ती पुन्हा मातीला लावून मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती कारण आहे. तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहे. तू माती आहेस. मातीला परत जाऊन मिळशील. मातीला जाऊन पुन्हा मिळणार आहे. हालेलुया. काय सांगितलं? माती आहे. कोणची माती काय माहिती आता? माती आहे का? पण हालेलुया. मातीला लागलाय, गर्वाला चढलाय मातीला, फळ आले. गर्वाचं फळ आलंय मातीला. हालेलुया. हालेलुया. हा, कोणची माती? गर्वाची आता कानाला कोणची माती वापरली असेल? सांगा बरं. नाकाला कोणची माती वापरली असेल? भारीतली. हा, सांगा ना, बोला ना, बोला बोला बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही माझ्या बरोबर आहेत का? हालेलुया. का कुठे गेले जगामध्ये? नाही. काय सांगितलं? मातीला तू मातीस. काय आहे? माती. काय काय म्हणतो? माती नाही. मी कशाला जाऊ तिकडं? ही कोणची माती? गर्वाची. गर्विष्ठ माती. फुगलेली माती. एक माती होती. सगळ्यात महत्वाचं म्हणा, हे शैतानाला कुठं टाकलं? लुसिफरला. स्वर्गात. हा? स्वर्गात. स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये काय करायचं? आराधना करायचा. त्याच्या अंगावर कितकाही सोनं नाणं सगळं होतं, सगळं होतं. आणि तो म्हटला, माझं सिंहासन. माझं सिंहासन देवाच्या उंच करेल. देवाच्या उंच टाकेल. म्हणजे देवाच्या काय पाहिजे? उंच पाहिजे. उंच पाहिजे. त्याच्यापेक्षा काय पाहिजे? माझं सिंहासन थोडंसं उंच पाहिजे. आणि जसा विचार केला त्याच्या बरोबर त्याला टाकलं.
त्याला टाकलं तर टाकलं, त्याच्याबरोबर किती लोक गेले? 1/3 1/3 त्याचे सैन्य त्याचे त्याच्याबरोबर देवदूत पण केलेले. काही काही लोक पण येतात इथं, ज्या घेऊन जातात काही काही, मग त्याच्या मागं पळायचं का? नाही. कळलं का मी काय बोललोय? समजलं का? काही काही लोक इथे येतात आणि त्यांच्या माग दुसरे पण जातात. याचा अर्थ काय? ते कोणाची साथ देतात? म्हणा शैतानाची. 1/3 देवदूताचं सैन्य पडलं. कुठून? लुसिफरच्या माग माग ते पण आले आणि मग या लुसिफरला आलाच गर्व. गर्वाचं फळ आलं. गर्वाचं फळ कुठून आहे? देहापासून. बोला ना, गर्व कुठून येत आहे? देहापासून. हे शैतानापासून गर्व आहे. कारण की शैतानाला कुठं गर्व आलेला आहे? स्वर्गामध्ये गर्व आलेला आहे. म्हणून तो इथं गर्विष्ठ भाषण चालते त्याची. हालेलुया. पुढे भाषण चालते पृथ्वीवर चालतेत का नाही? चालते. आमच्याकडे एवढी शेती आहे, आमच्याकडे असं आहे, हे माझे ते माझे, एक म्हणे नाही हे माझं ते माझं, सगळं काबाड वच. कोणचं वज आहे? ती कबराची जागा आहे ती तुझी. कोणची जागा आहे? 4x8 ची जागा आहे ना ती कब्रस्तान, ती जागा तुझी आहे. हे माझं ते माझं, हे करणारा कोण आहे? हो, हे सगळं गर्वाची भाषा, हे गर्व येणारा शैतान आहे. बायबल मध्ये सांगितलं तू माती आहेस. आता मला काय म्हटलं परमेश्वर माहितीये का? तू माती आहे, तुझी काय लायकी नाही, तू माती आणि मातीत जाशील. आणि लायकपणा कोणी दिला माहितीये का आपल्याला? आपण पाप करून झालो तो खलनायक, पण आपल्याला लायक कोणी केलं? आणि येशूमुळे आपल्याला लायकी आहे. म्हणा शेजारच्याला, येशूमुळे लायकी आहे. येशूमुळे मी लायकी आहे, लायकीत आहे. म्हणा ना, येशूमुळे मी लायकीत आहे. येशूमुळे मी कोण आहे? आणि शैतानामुळे काय आहे? नालायक आहे. येशूमुळे लायक आहे. इथून येशू मी तुझ्यामुळे लायक झालोय आणि बाहेर जाऊन शैताना तुझ्यामुळे मला सगळं भेटतंय. काय भेटतं त्याच्यामुळे? त्याच्यामुळे भेटतं देहाचं माकड ताळे भेटतात ना. मग देहाचं काम, डोळे इकडचा डोळा इकडे येतो, माग पर्यंत जाऊपर्यंत पाहत बसते गाडीवर. काय कोण झाला तू बाहेर जाऊन? लायक कोणी केलाय? येशूने तुम्हाला आणि मला. तुमच्या महत्वाचं सांगतो की तुम्ही आणि मी कोणाला परिधान केलेलं आहे? ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. या ख्रिस्ताला परिधान केल्यामुळे तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. वाचूया आपण वचन. मला असं वाटतं इपिस मध्ये असेल. हा, गलती या गलती करामध्ये या. गलती करायचा 3रा अध्याय. आणि आता बाहेर जायचं ना, खालीच बसत, बाहेर जायचं नाही. छडी वाजायचं आमच्या विद्या गम करून. हा वाचा 26-27. कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या त्याच्यामध्ये वाच प्रमेला. कारण तुम्ही ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्ही आणि मी, तुम्हाला मला लायक कोणी केलं? तुम्ही बोला ना, तुम्ही बोलत नाही. कोणामुळे लायकीत आलो आपण? येशूमुळे. तुम्ही आणि मी काय झालेलो आहे? लायक झालेलो आहे. पण तुम्ही आणि मी काय आहे? माती आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी माती आहे. मातीने काय परमेश्वर म्हटलं? माती पुरत मातीत मिळेल. आणि देवाने जे बोललं ते बोललेलंच आहे. देव म्हणला ना हे आहे, देव म्हणला ना चंद्र होणार, चंद्र तर चंद्र आहे. देव म्हणला सूर्य आहे, देव म्हणला आकाश आहे. देवाने 6 दिवस काम केलं आणि 7वा दिवस विसावा घेतलेला आहे. देव बोलला ना हे तर हेच आहे. देवाने काय म्हटलं? तू मातीत जाणार आहे. पण या मातीला तुम्हाला मला जागा कुठं मिळालेली आहे? माती नंतर तुम्हाला सांगतो, आपला आत्मा
बघा आत्मा आपल्याला अजून एक शरीर परमेश्वर देईल, पण ते महिमामय रूपांतर शरीर असणार आहे. प्रेस द लॉर्ड. गौरवी शरीर. तर वाचा त्याच्यामध्ये सांगितलं, कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्म कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे कोणावर विश्वास ठेवता तुम्ही? येशूवर. येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला मला लायकी आलेली. काय आलेली? लायकीत आलो आपण, नाहीतर आपली लायकी नव्हती. प्रेस द लॉर्ड. कोणामुळे लायकी आली आपली? येशूमुळे. काय आलं आपल्याला? म्हणा किंमत आली. बोला शेजारच्याला म्हणा किंमत आली आपल्याला. मौल्यवान कोण झालोय? येशू म्हणतो त्या चिमण्यान पाखरापेक्षा तुम्ही कशा आहात? मौल्यवान म्हटले. काय म्हटले? मौल्यवान. हे मौल्यवान हे कशामुळे मिळालंय? तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही आणि मी मौल्यवान झालोय. किती लोकांना कळतंय? बोला हालेलुया. बोला हालेलुया. आपण सगळे उभं राहू. कशामुळे मौल्यवान झालो आपण? येशूचं रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी ओतलं गेलेलं आहे. एक एक त्याच्या रक्तातला थेंब तुमच्या आणि माझ्यासाठी काय झालेला आहे? ओतला गेलेला आहे. म्हणून तुम्ही आणि मी हिरा झालोय. हिरा पुढे नाही बरं का. हिरा झाला डायमंड. कोणता डायमंड आहे? ब्लॅक डायमंड आहे का व्हाईट डायमंड आहे? कोणामुळे झालंय? येशूच्या रक्तामुळे. हातातून रक्त बाहेर आलं. करा हात असा बघा बरं, जरा कल्पना करा. हातात खिळ टोकला काय होईल? इथं पोट दुखायला लागलं तर ओरडतं मरणाचं. पोट दुखू राहिलंय, देवाने मला काय बरं केलं नाही असं ओरडते. अरे तुझ्यासाठी वेदना सहन करणारा म्हणजे येशू आहे. येशूच्या हातामध्ये खिळे टोकले. खिळे ठोकताना त्याच्या हातामधून छिळकांड्या बाहेर येत आहेत. कशासाठी केलंय? तुम्हाला लायक करायसाठी. मला लायक करायसाठी. मला लायक करायसाठी. काही लोकांचा आवाज येत नाही. काय लायक केलंय? मला हिरा केलंय. मला हिरा. व्हाईट हिरा. आणि तुम्ही जाता काळा हिरा व्हायला. प्रेज द लॉर्ड. शरीरासाठी देवांचं रक्त तुम्ही काय करतात? पायाखाली तुडवतात. शरीराच्या भुकेसाठी. शरीराला पोटाला काय लागतं? हा पी सिगरेट. काय लागतं? खाय तंबाखू, खाय मिश्री. शरीरासाठी तुम्ही कोणाचं रक्त पायाखाली घेतात? येशूचं रक्त तुमच्यासाठी ओतलं गेलेलं आहे. येशूच्या रक्तामुळे तुमच्या माझ्या पापाचे काय झालेले आहे? क्षमा झालेली आहे. तुम्ही आणि मी काय झालेलं आहे? लायक झालेला आहे. तुम्ही आणि मी काय झालेलं? हात करा जरा. तुम्ही आणि मी काय झालेलं आहे? डायमंड झालेले. डायमंड. काय म्हणा? डायमंड आहे. मला शेजारचा म्हणा तू डायमंड आहे. ब्लॅक नाहीये म्हणावं, व्हाईट डायमंड आहे म्हणावं. ते चमकला काय म्हणते? शाईन वाला डायमंड आहे. म्हणता आहे शाईन वाला. मला असं वाटतं काय लोकांना आवडायला डायमंड मला. मी होतो काय विचार करा बरं, काय लायकीचे होतो आपण. मी तर दारू प्यायला होतो, गुटखी खाणार होतो, सगळे बेचर होते. पण आता मी डायमंड झालोय. काय लोक म्हणतात यात तर चमकू राहिल्या. पहिले मला माहितीये ना तू कसा होता. हा तू पहिला कसा होता मला माहित होतं ना. अरे बाबा मी कसा होतो आता पाहिजे ना कसा आहे. पहिला काळा कोळसा होतो. तो काळा कोळसा कुणी तयार केला? येशूने मला काळा कोळशातून काय केलं? बाहेर काढलं. त्याचं रूपांतर आता कशामध्ये झालंय? डायमंड मध्ये झालेलं आहे. कोळसाला सुद्धा हिऱ्याला सुद्धा कशामधून काढावं लागतं? खाणीमधून काढावं लागतं. खाणीमधून काढल्यानंतर त्याला काय करावं लागतं? आकार द्यावा लागतं. तोच आकार तुम्हाला मला येशूने दिलेला आहे. आणि आज आपण डायमंड सारखे काय होत आहे? चमकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या रक्तामुळे. येशूच्या पायात काय टोकलेलं आहे? खिळे टोकलेलं आहे. त्याला 39 फटके मारलेले आहे. त्याची पाठ नांगरण्यात आलेली आहे. त्याच्या खुशीमध्ये भाला कुपासला रक्त आणि पाणी बाहेर येत आहे.
त्याच्या शरीरामधलं मांस आणि रक्त काय होत आहे, बाहेर येत आहे. असं आसूड असायचं, त्या आसूडने मारलं का तारे गुपसायच्या, तारे गुपसल्यानंतर काय यायचं, रक्त आणि मांस बाहेर यायच्या, अशा रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. प्रेज द लॉर्ड. का बरं? आपल्यासाठी कोणचे फळ यायसाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी? आत्मिक फळ येण्यासाठी. आत्मिक फळ. हालेलुया. तुम्हाला आणि मला त्यांनी काय केलेलं आहे, लायक. इज्जत दिलेली आहे. आमेन. तो बेआबरू झाला तुमच्या माझ्यासाठी. बेइज्जत, त्याची काय इज्जत केली तिथं? तुमच्या आणि माझ्यासाठी तो अपमानित झाला. आणि तुम्ही आणि मला काय दिला, सन्मान दिला. एवढा सन्मान आहे ना का आपले कपडे इकडे घालतो आपण सहभागिताच्या दिवशी. हा सन्मान कोणी दिलाय तुम्हाला आणि मला? येशूने दिलाय तुम्हाला आणि मला. जरी आपण कोळशाच्या घाणीमध्ये जायला पाहतोय, जरी आपण त्या घाणीत तिथून परमेश्वराने काढलं तिथंच जायला पाहतोय, तिथं राहायचं का आपल्याला? घाणीत राहायचं का? शेजारच्याला म्हणा, घाणीत राहायचं का? बोला माझ्या संगती, बोला राहायचंय का? घाणीत राहू नका, बाहेर या. म्हणून काय सांगितलं, प्रभू मध्ये मारणारे. कसं म्हटलंय? प्रभू मध्ये. इतिहास काळाला का अजून सांगू? प्रभू मध्ये मारणार. कसं मारायचंय? प्रभू मध्ये मारायचं. सगळं करून मारायचंय. नाही. भावंद मानायचं, घरच पाहायचं, ते पण पाहायचं, गावातलं सगळं बाजार करायचा प्रभू मध्ये मारायचं. आणि म्हणायचं मी मेलो. कसं काय? तू देवाच्या राज्यामध्ये जाणार नाही. मासा माहिती म्हणा, मासा सगळ्या समुद्रात हिंडतो. आणि त्या समुद्राने एका माशाने काय केलं, कोणाला गिळून टाकलं, योनाला गिळून टाकलं. आणि योना सगळं समुद्राचा काय सांगत आहे, योवाच्या पुस्तकामध्ये वाचा. सगळ्या समुद्रामध्ये सगळा नजारा त्याला पाहायला मिळालेला आहे. पण हा मासा ज्यावेळेस आपण बाहेर काढतो, बाहेर काढल्यानंतर काय करतो? खातो का? तसं नाही. मीठ टाकतो का नाही? मग काय केलं, मीठ नाही, ते मिठावरच भांडण नाही. मीठ नाही टाकलं म्हणून 2 वर्ष बायको सांगती बोलत नाही. काय परिस्थिती? येशूने म्हटलं तूच पृथ्वीचे काय आहे, मीठ आहे. नसलं मीठ तर नका टेन्शन घेऊ, त्या मिठामुळे भांडणं. बघा त्याला कापल्यानंतर त्याच्यात मग काय आपण म्हणायला पाहिजे ना, अरे मग आता एवढा समुद्रात हिंडतो हा, हिंडल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकलं पाहिजे. येतं का? खारापणा येतो का? काहीच नसतं. तुम्ही आणि मी जगात राहत असलो तरी जगाचं पाप तुमच्या आणि माझ्यामध्ये मारूपर्यंत काय झालं पाहिजे, निघालं नाही पाहिजे. जर आपल्यामधून पाप आज आपल्याला पाप आपल्यातून निघालं नाही पाहिजे, म्हणून आपल्याला काय करायचंय, ख्रिस्ताचा जन्म या हृदयामध्ये झाला पाहिजे. ख्रिस्ताला काय केलं पाहिजे, परिधान केलं पाहिजे. किती लोक माझ्या बरोबर आहे? पाप निघू नये म्हणून वाचा ते वचन. आता खूप सुंदर वचन आहे, 26 वचन. तुमच्यामधून पाप मध्ये निघू नये म्हणून कोणाला घालायचं आपल्याला आतमध्ये? हा ब्रदर, कोणाला घालायचं आपल्याला? गुटखे खायचे, तांबाखू खायचे, बिड्या प्यायचे, सिगरेट प्यायचं, सगळं खाऊन घ्यायचं. हे खायचं का? कोणाला खायचंय? कोणाला परिधान करायचं आहे? ख्रिस्ताला एकदा मधून आतमध्ये घेतलं तर हा ख्रिस्त काय होणार आहे, बाहेर दिसणार आहे. काय होणार आहे? जर येशू तुमच्यामध्ये असेल तर येशू बाहेर निघणार आहे. वाचा ते वचन. कारण तुम्हाला 26 कारण 3:26 गलती 3:26. तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. हा, आता येशूवर तुम्ही विश्वास ठेवता म्हणून तुम्हाला जागा कुठे मिळाली? मला जागा कुठे मिळाली? देवाच्या राज्यात. याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला कळतंय का? किती लोकांना कळतंय, समजते का? हा काय म्हटलं, वाचा परत. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वास, तुम्ही सर्व, पुढे काय म्हटलं? ख्रिस्त येशूवरील विश्वास, ख्रिस्त येशूवरील, येशूवर तुम्ही विश्वास ठेवला, ख्रिस्तावर. पुढं विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र, विश्वासाच्या द्वारे येशूवर विश्वास ठेवत असेल तर तुम्ही कोणाचं पुत्र झाले? देवाचे पुत्र. कोणाचे लेकरू झाले आता तुम्ही? देवाचे लेकरू. काय लोकांना समजा ना, म्हणजे तुम्ही नाही आहे का देवाचं लेकरू? आता आठवून म्हणा देवाचं लेकरू झालं. कसं काय? आता तुम्ही विश्वासाने आले इथं प्रार्थनेला, आल्यानंतर काय झालं? कोणावर विश्वास ठेवला? ईश्वर. ईश्वर विश्वास ठेवल्यामुळे येशू देवाचा काय आहे, पुत्र आहे. मग तो पुत्र आहे, मग त्याच्यानंतर ईश्वर विश्वास ठेवल्यानंतर आता तुम्ही आणि मी पण काय झालोय, पुत्र झाले. आणि तुम्हाला मला वारस इथं नाहीये. तुम्हाला मला वारस कुठं आहे? देवाच्या राज्यामध्ये वारस आहे. कुठं वारस आहे? इथं जमिनीला नावं लागले जातील,
बापाची जमीन, पुत्राची जमीन, नातवंडाचे परतुंड, निरतुंड, कालतुंड, कोणचे तुंड ते इथं आहे. पण सगळ्यात महत्वाचं तुमची सगळी पिढी ला वारस इथं बने आणि स्वर्गामध्ये बने. इथं वारीस लागलं गेला तर लय हे करू नका. आता मी जाईन स्वर्गात, आता मी करतो, मी प्रार्थना करते ना पास्टर, मग तिला करू द्या, त्याला करू द्या. अरे त्याला तिथंच वारीस भेटन, पृथ्वीवरचं स्वर्गाचं वारीस त्याच्यामध्ये घाल. मला तर वारीस घालायचंय, स्वर्गामधलं वारीस घालायचं. येशू घातला ना, मग येशू त्याच्यामध्ये घातल्यामुळं, येशूवर विश्वास ठेवल्यामुळं तो पण कुणाचा वारीस झालेला, स्वर्गातला वारीस झालेला आहे. हालेलुया, बरं हालेलुया, बरं हालेलुया. कुठला वारीस झाला? स्वर्गातला. आपल्या पिढ्या कुठल्या वारीस झाले पाहिजे? स्वर्गाच्या वारीस. आपण प्रार्थना करतो आणि बाकीच्याला म्हणतो तुम्ही तिकड बाहेरचे तिकडचे. कुणाचा वारीस होईल? जगातला वारीस होईल तर होईल, नरकाला वारीस होईल. नरकाला वारीस पद लागेल त्याचं. नरकाला त्याला तांबडपत्र भेटेल, मग मोठा मोठा अग्नी भेटेल तिथं, मोठा मोठे किडे भेटतील तिथं अंग गळून पडेल आपल्याला प्लॅस्टिक सारखं, परत चिपकेल तिथं. आज एक छडी जरी मारल्या अशी तर त्रास कसा होतो तसा त्रास तिथं होतो. आपले लेकर आपल्या डोळ्यापुढे नरकात गेलेलं पाहिजे का स्वर्गाचा वारीस मिळालं पाहिजे? बोला ना. कंटाळा आलाय का तुम्हाला? कुणाचा वारीस मिळालं पाहिजे? प्रेज द लॉर्ड. मग तुमचा विश्वास लेकरामध्ये पेरा. तुम्ही ज्या ईश्वर विश्वास ठेवतात ना, तो विश्वास कोणाला ठेवायला लावायचा? लेकराला आपण म्हणायचा, अरे येशू तुझा आजोबा आहे बर का, पंजोबा आहे बर का, खापर पंजोबा आहे. सगळ्या दुनियेचे फोटो लावून ठेवते. आज्याचा फोटो, खापर पंजाचा फोटो. खापर पंजानंतर कोणचा आहे? निपर पंजा, चिपर काय काय ते असं. पण तुम्ही कधी ओळख करून दिली का तुम्ही? अरे येशू या जगामध्ये तुझ्या आणि माझ्यासाठी आलाय, तो मरण पावलाय, त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर तुला मला आपण कुठे जाणार आहे? देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. म्हणून वचन सांगतं मरूपर्यंत विश्वास करा म्हणजे मी तुला काय देईल? काय शब्द वापरला ते? किती वचन आहे? 13-14 मध्ये प्रगटीकरण. प्रभू मध्ये मारणारे. आणि अजून सांगितलं की मरूपर्यंत विश्वास राहा 2:10 प्रगटीकरण 2:10. आणि 13-14 मध्ये काय सांगितलं? प्रभू मध्ये मारणारे धन्य. प्रभू मध्ये मारणारे धन्य. प्रेज द लॉर्ड. आता या वचनाकडे परत येऊ. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र. आता विश्वासाद्वारे तुम्ही कोणाचे पुत्र झालेत? देवाचे पुत्र झालेत. आता देवाचा पुत्र म्हणल्यावर तो कुठं बसलाय? कलसेकरस 3:1 वाचा. कलसेकरस 3:1 फास्ट मध्ये वाचा. चला चला लवकर लवकर लवकर. तुम्ही नसत तर शेजारच्या बायबल मध्ये पहा. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवलेले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तिथल्यावरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. आता ख्रिस्त कुठं आहे? देवाच्या उजवीकडे. कुठे आहे ख्रिस्त? देवाच्या उजवीकडे. हालेलुया. देवाच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? ख्रिस्त. आणि मग तुम्ही आणि मी विश्वास ठेवल्यानंतर पुढं येशूच्या जवळ आहे आपण. कोणाच्या जवळ आहे? येशूच्या जवळ आहे. माझा विश्वास वर का तसा? येशू देवाच्या उजवीकडे, आपण येशू जवळ. ही बाजू येशू. आता समजा इथं देव आहे, देवाच्या उजव्या बाजूने कोण आहे? येशू. आणि येशूवर विश्वास ठेवतो म्हणून आपण देवाचं काय झालोय? पुत्र झालोय. कळालंय का? किती लोकांना समजलंय? हा, येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही देवाचे पुत्र झालेत. आणि मग येशू देवाच्या उजवीकडे आहे. मग तू बी आणि मी देवाच्या येशूच्या कुठे असणार आहे? उजवीकडेच आहे ना. कुठं स्थान आहे आपल्याला? तरी इथं एक गुंठ्याचं टेन्शन घेत बसतो, इथं जाग्याचं टेन्शन घेत बसतो, स्वाऱ्या करीतो, कोण करीतो. म्हणजे इथंच राहायचंय मला. एका गुंठ्याहून भांडणं करीत बसते. एका एवढ्या जागेवरून 52 पेशा एवढ्या जागेसाठी. देवाला जागा नाही देत कधी. देवाला जागेतलं फळ पण देत नाही.
एक आंटी आपल्या चर्चमध्ये ते आले नाही, त्या आंटी काय करतात माहिती आहे का, कोणचंही फळ येऊ दे त्यांच्या झाडाला, पहिलं देवाला. ते झाडच माझ्या ताब्यात देतात. पास्टर तुम्ही खा अगोदर, काय करतात तुम्ही खा. का बरं करतात? देवाला सन्मान करतात. देवाचं आहे ते. काय आहे? देवाचं आहे. माझा विषय काय आहे, तुम्ही आणि मी कुठं असणार आहे? देवाच्या उजवीकडे. हे सगळ्याचा उपयोग कशासाठी करायचा? देवाच्या सेवेसाठी. सन्मानासाठी. आमेन, हालेलुया. झाडाचा दशमांश, त्याच्यानंतर जमिनीचा दशमांश, पहिलं देवाचं आणायचे. Yes. किती आणायचंय? दशमांश. एवढं कमवायचं आणि एवढं आणायचं. असं पाहिजे का? नाही. तुम्ही वावरात तुम्हाला 10 पोते निघाले, तर 10 पोत्याचं काय करायचं? 10 बागेत आणायचं. Yes. हालेलुया. आपले सिस्टर आणतात, Yes. माहिती आहे ना सिस्टर, ओळखून मला बोलायचं, त्या आणतात. आलाच पाहिजे. झाडाचा दशमांश काय केला पाहिजे? फळाचा दशमांश आलाच पाहिजे. काय असू, कशाचा असू, पेट्रोल असो, पेट्रोलचा दशमांश अजूनपर्यंत आला नाही. पैशाचा असो, तेलाचा असो, पिठाचा असो, मिठाचा असो, काही पण असो, हे परमेश्वराचा काय तुम्ही करतात? आदर करतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय करतात तुम्ही? आदर आणि सन्मान करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा आदर आणि सन्मान करतात, तर देवाच्या उजवीकडे तुम्ही 100% आहे. आमेन. कुठं आहे? देवाच्या देवाच्या उजवीकडे. ख्रिस्त देवाच्या कुठं आहे? उजवीकडे. आणि येशू ख्रिस्ताच्या उजव्या बाजूला कोण आहे? आपण. मी तसा विश्वास करतो. आमेन. कारण की येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही आणि मी काय झालोय? पुत्र झाल्या. पुत्र झालोय. कोणाचा पुत्र झालोय? देवाचे. येशू पण पुत्र आहे. पण येशूने काय केलं? बदस्तांवर मरण पावला. मरण पावल्यानंतर मग काय झालं? मग त्याच्यावर आपण विश्वास ठेवला, आपण पण पुत्र झालो. मग आपण मेल्यानंतर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे आहे, तर ख्रिस्ताच्या उजवीकडे तुम्ही आणि मी आहे. आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूकडे जाणार. येशूकडे गेल्यानंतर आपण सदा सर्वदा काय होणार आहे? तिथं राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरं, हालेलुया. म्हणून या जगामध्ये राहत असताना म्हणा, या जगामध्ये, या जगामध्ये, जरा स्टाईल मध्ये म्हणा, या जगामध्ये या जगामध्ये राहत असताना राहत असताना ख्रिस्ताला परिधान करायचे. आमेन. कपडे दाखवाय, कोणाला परिधान करायचे? ख्रिस्ताला काय करायचं आहे? ख्रिस्ताला परिधान करायचे, कपडे घालायचे. ख्रिस्ताला काय करायचं? आता ख्रिस्ताला काय करायचं आहे? परिधान करायचं ख्रिस्ताला. ख्रिस्ताला घातल्यानंतर काय होणार आहे? सगळ्यात महत्वाचं की तुमच्यामध्ये काय येणार नाही? पाप येणार नाहीये. आज सगळ्यात महत्वाचं, माशाकडे बघा. माशाला काय असतं? आवरण असतं, खवले असतात. म्हणून त्याच्यामध्ये काय जात नाहीये? खारटपणा जात नाहीये. तसं त्या जगामध्ये राहायसाठी तुम्हाला मला काय करावं लागेल? ख्रिस्ताला परिधान करावं लागेल. त्यामुळे तुम्ही आणि ख्रिस्ताला परिधान करणार आहे. पाप येणार नाहीये, शाप येणार नाहीये, अपराध येणार नाहीये, व्यसन येणार नाहीये, व्यभिचार येणार नाही, वाईट वागणं, पाहणं, बोलणं, राहणं, हर एक चुकीची गोष्ट तुमच्या आणि माझ्यामध्ये येणार नाहीये. कारण कोण आहे? कोण आहे? जॅकेट घातलेले आपण. तुम्हाला माहिती आहे का? बंदूक मारतात. बंदूक मारल्यानंतर काय म्हणते तर? ब्लड प्रूफ. काय? बुलेट प्रूफ. बुलेट प्रूफ. बुलेट प्रूफ जॅकेट म्हणतात त्याला. बुलेट प्रूफ म्हणा, बुलेट प्रूफ बुलेट प्रूफ. जॅकेट. त्या जॅकेटमुळे किती गोळ्या जर घातलं तर काय होतं? आतमध्ये शिरतात का? नाही शिरत. आतमध्ये शिरत नाहीये. कमोन जॅकेट घाल. काय जॅकेट घातलेलं आहे. जर तुमच्याकडे जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताला परिधान केलं असेल, पाप येणार नाहीये. ख्रिस्त येतो का? काय ख्रिस्त आला म्हणजे येशूच येतो डायरेक्ट. मला डायरेक्ट येतो आणि येशू येतो. येशू आल्यानंतर काय ताकद आहे मग पापाची यायची? हा, नाही म्हणणार आपण. आमेन, हालेलुया. शुगर झाल्यावर मग म्हणतो ना, शुगर आहे मला नको, चहा, नको नको. बीपी मला नको. अरे मग येशू आपल्याला तर येशू काय म्हणत? पाप नको. हे मला चालत नाही. हालेलुया. मग लोकांना पण म्हणायचंय स्टाईल मध्ये, मला चालत नाही ती. यस. स्टाईल मध्ये सांग मला शुगर आहे, अजून शुगर होईल तुला, वाढन ती, कमी नाही वाढत. असली तरी ईश्वर विश्वास ठेवून म्हणणार नाहीये मला. नाहीये शुगर, नाहीये बीपी, नाहीये काय. कारण की मी कोणाला परिधान केलं? येशूला परिधान केलेलं आहे. हा, येशू असल्यावर काय म्हणायचं? एखादी बहीण जरी म्हटली
योसेफाने काय केलं म्हणा योसेफ योसेफ तिला सोडून पळून गेला तो. आमेन. ती म्हणे माझ्या बरोबर राहा. काय म्हणे माझ्या बरोबर राहा. नाही राहिला, पळून गेला. काय होतं त्याच्याकडे? ख्रिस्ताला परिधान केलं होतं. हो, आत्मा आहे त्याच्यामध्ये. त्याला डायरेक्शन करायला कोण होतं बरं? असं करा जरा. त्याला डायरेक्शन करणारा काय आहे? आत्मा आहे. ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामध्ये आत्मा असतो त्यावेळेस जगातलं कुठलंही पाप तुमच्या आणि माझ्यामध्ये येऊ शकत नाहीये. कारण की तुम्ही कोणाला बसवलेले? ख्रिस्ताला ख्रिस्ताला परिधान केलेलं ख्रिस्ताला आहे. परिधान. तिच्या वचन मध्ये सांगितले ना. हालेलुया. वाचा त्याच्यामध्ये वचन 27 मध्ये. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी त्या ख्रिस्ताला परिधान केले आहे. आमेन. हालेलुया. कोणाला घातलंय? ख्रिस्ताला. हा? ख्रिस्ताला. सनकोट घातल्यानंतर ऊन लागतं का? नाही लागत. बुलेट प्रूफ जॅकेट घातल्यानंतर गोळी लागते का? नाही लागत. जर येशूला तुम्ही घातलं पाप लागणार. तर काय पापाची एंट्री यायची? यस हा? आमेन. हालेलुया. बरोबर आहे की नाही? यस. योसेफासारखे तुम्हाला परमेश्वर दृष्टांत. उंच ठिकाणी घेऊन जाईल. स्वप्नाचे अर्थ तुम्ही सांगता, कोणाला कळणार नाही. राजा सुद्धा अचंबित पडला. राजाला सुद्धा भीती वाटायला लागली. यारे मला आता काय स्वप्न पडलं? किती 7 दष्टपुष्ट गाया म्हशी आणि 7 दष्ट वाळक्या गाय. गाई म्हशी दाखवल्या. म्हशी गाय दाखवले. गाईच्या का त्याच्यामध्ये म्हैस आहे? गाय गाय. बरं बरं गाय. ठीक आहे. वाचा त्याच्यामध्ये. चला काढा. उत्पत्ती 35-36 पुढे असत. 41 मध्ये. पुरी 2 वर्षे लोटल्यावर फारच स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर व धष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या. पुढे 7 दष्टपुष्ट गायी. त्याच्यानंतर सात कुरूप गाई. त्या 7 कुरूप गायी. हे कोणाला स्वप्न दाखवते? जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताला परिधान केला असेल तर तुमच्यामध्ये एक देवाचा आत्मा येणार आहे. तुम्ही स्वप्नाचा अर्थ पण सांगणार आहे. राजा सुद्धा येडा झालाय तिथं. आमेन. कोण येडा झालाय? राजाचा वेळ. आणि आपण पळतोय मग. हा, याच्या पाठीमाग लय मोठा माणूस येतो, नाही नाही. पण त्याच्या पाया काय त्याच्या लोटांना घालायला जातो आपण त्याचे. या राजा पुढे सगळी दुनिया झुकायची. काय नाव होतं त्या राजाचं? फारो. म्हणा फारो राजा. ते फारो राजा पुढे सगळे लोक झुकायचे आणि योसेफाला बोलावलं. योसेफ कुठे आहे? 2 वर्षापासून जेलमध्ये, खोट्या आरोप मध्ये. तुमच्या माझ्यावर पण लोक खोटे आरोप करतात. Yes. घरातलेच करतात पहिले. हालेलुया. पहिले घरातले. मग आज तुम्ही काय चांगले नाहीये का? चांगले. तुमच्याबद्दल मला पण सांगतात, मी ऐकत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर माझा विषय काय होता? योसेफ कुठं आहे? जेलमध्ये आहे. जेलमध्ये असताना राजा म्हणे त्याला लवकर बोला. राजा म्हणतो लवकर लवकर त्याला बोला. कशाला? स्वप्नाचा अर्थ. आत्मा आहे त्याच्याकडे. हालेलुया. काय त्याच्याकडे? बोला ना. काय आहे? आत्मा. लक्ष आहे का माझ्याकडे? समजते का काय आहे त्याच्यामध्ये? म्हणे देवाचा आत्मा. आत्मा आहे. तुम्ही आणि मी ख्रिस्ताला परिधान केलेला असेल, तुमच्या आणि माझ्याकडे आत्मा असेल, लोक आपल्याकडे येणार आहे. हालेलुया. लोकांना काय करायचं? योग्य मार्गदर्शन सांगायचे. येस. काय करायचंय? योग्य रस्ता दाखव. पैशाच्या मागे नाही पळायचं लोकांच्या. नाही. मला गेजी गेली. आलिशाने सांगितलं ना आम्हाला 7 वेळा जाऊन डुबकी लाव. जाय. डुबकी लावली त्यांनी. आलिशा म्हटला लगेच काय? आता हे सोनं घ्या, नाणं घ्या. सॉरी नामन म्हणला. पण आलिशा म्हणे नाही, मला नको, तुझं काही नको. लगेच तो जात असताना आलिशा गेला मागून. गेजी गेला आणि गेजी गेल्यानंतर सोनं घेऊन आला. आलिशा त्याला म्हटला इथून पुढं नामानाची कोड तुला येऊ. आमेन. प्रेज द लॉर्ड. संपत्तीच्या मागं पळायचं का? नाही. हा? संपत्ती कुठे येणार आहे? आपल्या पायाजवळ. तुमच्या पायाजवळ येणार आहे. मला तुम्हाला सांगायचं काय? माझा विषय काय होता? देवाचा आत्मा योसेफाला. योसेफामध्ये आहे. आमेन. हालेलुया. योसेफाने काय केलं? सगळ्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. सांगितलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण हे लोक जे आपल्याकडे येतात हे कशामुळे येतात? आपण कोणाला परिधान केलंय? ख्रिस्ताला परिधान केलं. जरा स्टाईल करा अशी. ख्रिस्ताला. ख्रिस्ताला परिधान केलं. कुबट ख्रिस्ताला परिधान. करा ना.
ख्रिस्ताला परिधान केले. कोट घालताना बरं करतील मग तसं तेव्हा. आता कोणाला परिधान केलंय? ख्रिस्ताला परिधान केलंय म्हणून तुमच्याकडे कोण यायला लागलाय? राजा यायला लागलेला आहे. योसेफाकडे कोण आहे? देवाचं उत्तम आत्मा आहे म्हणून राजा त्याच्याकडे आलेला आहे. सेना त्याच्याकडे आले आणि अलिशाकडे कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा आहे म्हणून कोण आलेला आहे? त्याच्या पुढे कोण आलेला आहे? नामान आलेला आहे. आमेन हालेलुया. अलिशा काय त्याच्या संपत्तीच्या मागे पळाला का? नाही. हा, संपत्तीच्या मागे पाळणारा त्याचा सेवक घ्यायची कोणाने भरलेला आहे. आणि बरं. तुम्हाला आणि मला पैशाच्या मागे पळायचं का? नाही. नाही पळायचं. आमेन हालेलुया. देवाचा पैसा देवाच्या दारामध्ये आणायचा. आमेन हालेलुया. तुम्हाला कुणी जरी काय दिलं, लक्ष द्या माझ्याकडे, खूप महत्वाचं आहे. तुम्ही कोणासाठी प्रार्थना जरी केली, वचन जरी सांगितलं, काय दिलेलं असं नाही तर आणा. तुम्ही घेऊ नका. तुम्हाला तो अधिकार नाहीये आतापर्यंत. ज्या वेळेस तुम्ही पुढे जाताल मग तो तुम्ही काय करू शकता? घेऊ शकता. प्रेज द लॉर्ड. तर माझा सांगायचा विषय काय आहे? देवाचा आत्मा. कोणाला परिधान करायचंय? ख्रिस्ताला परिधान करणे. करायचं. हा, कोणाचा ख्रिस्त कोण आहे? काय म्हटलं? कारण तुम्हामध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे. कोणामध्ये बाप्तिस्मा? ख्रिस्तामध्ये. बाप्तिस्मा घेतल्यानंतर कोण येतंय? ख्रिस्ताला परिधान. हा, ख्रिस्त परिधान करतात तुम्ही. कोण परिधान करते? कोणी म्हणतं जात बदलत, कोणी म्हणतं धर्म बदलत. जात मी धर्म बदलत नाहीये. तुमच्यामध्ये कोण येत आहे? ख्रिस्त येत आहे. म्हणा ख्रिस्त येत आहे. कोण येत आहे? ख्रिस्ताला परिधान करतात तुम्ही. बरोबर आहे का नाही? सगळे कलर कसे आहेत? सारखेच आहेत. पण आपण कपडे घालतोच का नाही? हा, यो कलर त्याचा, तो कलर त्याचा, अमुक तसं काही आहे का? नाही. सगळे कलर सारखे आहेत. Yes. आपण कोणते पण कपडे घालू शकतो. बरोबर आहे का नाही? आता नवीन फॅशन निघाली. मौतीला जायच्या वेळेस व्हाईट घालायचं का काळे घालतात? ब्लॅक घालतात ना. मौतीला काळे घालतात आणि लग्नाच्या वेळेस पांढरे घालतात. बघा आता कोणी काळे कपडे घालून गेलं का मौतीला आलाय म्हणतात. कोणी व्हाईट बदल का लग्नाला चाललंय म्हणतात. आपण पण करतो ना सहभागितेच्या वेळेस. हा, आपण काय म्हणतो? हा, कुणी व्हाईट कपडे दिसले का आपण जागवतो, अरे असं भागीत आहे. तरी तेव्हा जागवतो आपण. मला एक सांगायचं आहे, तुम्ही आणि मी, म्हणा तुम्ही आणि मी ख्रिस्ताला परिधान केलेले आहेत. कोणाला दिसलं पाहिजे? करा ना स्टाईल. जगाला दिसलं पाहिजे. जगाचे विधी पाळत नाही, जगाचे नियम पाळत नाही, जगाचा पाप येत नाही, जगाचं काय आहे चुकीच्या गोष्टी येत नाही. कारण की आपल्यामध्ये कोण आहे? आपण कोणाला घातलेला आहे? येशू ख्रिस्ताला घातलेला आहे. तो त्याला काय केलेलं आहे? परिधान केलेलं आहे. बायबलचं वचन सांगतं पहिले करीन 3:16 आणि पहिले करीन 6:19 मध्ये वाचा. 6:19 मध्ये वाचा. आणि तुम्हापैकी कित्येक असे होते तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले आहे. परत एकदा वाच. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा तुम्हामध्ये वासणारा आत्मा देवापासून देवापासून मिळाला आहे. कुठून आलाय तो आत्मा? पहिला देव आहे. देवाने कोणाला पाठवलं? येशूला पाठवलं. येशू नंतर तो येशू कोणत्या रूपाने आलेला आहे? पवित्र आत्मा म्हणून आलेला आहे. त्याच्यामध्ये वचनामध्ये काय सांगितलं? परत एकदा वाच. तुमचे शरीर त्याच्यामध्ये तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा तुमचे शरीर तुम्हामध्ये वासणारा जो पवित्र आत्मा देवापासून जो पवित्र आत्मा. म्हणा जो पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पुढे काय सांगितलं? देवापासून तुम्हाला मिळाला आहे. हो, देवापासून. बघा देवाचं किती प्रेम आहे आपल्यावर. आमेन हालेलुया. आता कळतं का? आता लिंक कळली का? Yes. कुठून मिळालाय? देवापासून. येशू कोणाकडून पासून मिळालाय? देवाकडून मिळाला. येशू एक आत्मा आहे. म्हणा येशू एक आत्मा. येशू एक आता आत्मा आहे. हा येशू कोणापासून मिळालाय? देवाकडून मिळाला. म्हणून यवहान 3:16 मध्ये सांगितलं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याचा एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमेन हालेलुया. कोणाची योजना आहे? देवाची योजना आहे. कोणामुळे येशू जवळ बसले आपण? देवामुळे.
देवामुळं. म्हणा कोणामुळे देवाचा पुत्र झालोय? म्हणा येशूमुळं. म्हणा येशूमुळं. त्याच्यामध्ये परत एकदा वाच, खूप सुंदर. समजा 3:16 मध्ये ते 3 किती? ते 6:19. त्या 6:19 आहे त्याच्यामध्ये. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा तुमचे शरीर. म्हणा तुमचे शरीर. हा, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र तुम्हामध्ये वसणारा पवित्र आत्मा देवापासून तुम्हास मिळाला. देवापासून तुम्हास मिळाला. हालेलुया. कोणापासून मिळाला? देवापासून. देवापासून. आणि पुढं त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही. देवापासून आत्मा आहे. हालेलुया. आणि देवाची योजना बघा तुमच्या आणि माझ्यासाठी. पहिलं काय असायचं? पापाचं वेतन मरण. जो जीव आत्मा करेल पाप करेल तो काय होणार आहे? मरणार आहे. पण देवाने त्या जे बलिदान द्यायचे ना पूर्वीचे लोक, त्या बलिदानाने परमेश्वर काय होत नव्हता? संतुष्ट होत नव्हता. म्हणून त्याने स्वतःच लेकराला तयार केलं. आणि स्वतःच्या लेकराला तयार केलं तर स्वतःचं लेकरू तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला, उठला गेला, स्वर्गात घेतला, तो परत येणार आहे. आमेन. हालेलुया. त्याचा पवित्र आत्म्याद्वारे तो पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी तो आपल्यामध्ये आलाय. आमेन. हालेलुया. 40 दिवस 40 रात्र आपल्या बरोबर होता. मला असं वाटतं 33.5 वर्ष या जगामध्ये राहिला. तो स्वर्गात घेतला गेला आणि परत त्याच्यानंतर 50व्या दिवशी तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पवित्र आत्म्याच्या रूपाने तो आलेला आहे. आमेन. हालेलुया. 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 मग आता कोणाला परिधान करून जीवन जगायचे? ख्रिस्ताला परिधान कर. ज्यांना कळालं ना त्यांनी संपत्त्या सोडल्या. आमेन. म्हणा पौलानी संपत्ती सोडली, संपत्ती सोडली. पेत्राने सोडलं. सोडलं जाळं. साधू सुंदर सिंग म्हणा, साधू सुंदर सिंग. साधू सुंदर सिंगला कळालं अरे आपल्याला ख्रिस्ताला परिधान करायचं. एकदाच ख्रिस्ताला परिधान केलं तो शेवटी मिळाला तो. आमेन. हालेलुया. आपल्याला बायबल मध्ये काय सांगितलं? प्रभू मध्ये मारणारे धन्य. 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 प्रभू अजून काय वचन आहे? 13-14 वाच परत. प्रगटीकरण. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. हा. ती म्हणालेली, प्रभू मध्ये मरणारे आतापासून धन्य आहे. थोडं मारायचं आपल्याला. आत्मा म्हणतो हा, प्रभूमध्ये प्रभू मध्ये मारायचंय. शेवटपर्यंत कोणाबरोबर राहायचंय? प्रभू. प्रभूला, ख्रिस्ताला परिधान करून राहायचंय. हा, कशाला परिधान करून राहायचंय? ख्रिस्ताला परिधान. हा, कोणाला? ख्रिस्ताला. ख्रिस्त असला पाहिजे आपल्यामध्ये. Yes. थोड्यासाठी नका घेऊ. कपडे बदलतो तसे नका बदलू येशूला. थोड्या वेळ येशूला घालतात पापाला पण घाल. आणि सहभागितेच्या दिवशी यायचं, घालायचं आणि काढून ठेवायचं. असा पाहिजे का? नाही. का आता इथं चर्च मध्ये आला येशूला घालायचं, घरी गेल्यावर पापाला घालायचं. पापाला घालायचं. चला बा आता पाप करूया, चला बा आता विचार करूया. ते पास्टर लय बडबड करते, लय बडबड करतात, लय बोलते, सोडून देतात पास्टरला. अरे मी तुम्हाला सांगतोय ख्रिस्ताला परिधान करा. ज्यावेळेस ख्रिस्ताला परिधान करतो तो आनंदच वेगळा आहे. आमेन. हालेलुया. किती आनंद वाटला पाहिजे. माझ्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे. आमेन. काय दिसला पाहिजे? ख्रिस्त दिसला पाहिजे. मला म्हणलं पाहिजे ना. आंटी खूप प्रार्थनेमध्ये होत्या. त्या आंटी म्हणजे ते अंकल खूप प्रार्थनेमध्ये होते. आमेन. ते ब्रदर, ते पास्टर खूप प्रार्थनेमध्ये होते. देवाचा आत्मा त्यांना चालवते. आपल्याकडे पाहिलं लगेच म्हणले पाहिजे अरे ब्रदर आले, पास्टर आले, पास्टर आले. कशामुळं मान सन्मान भेटतो गाढवाला. ख्रिस्ताला परिधान केलेलं हा? आहे. ख्रिस्ताला परिधान केलंय. गाढवाने नाटक नाही करायचं. नाही. त्याला मान सन्मान कुठून आहे? येशूमुळे. येशूमुळे मान सन्मान आहे. कोणामुळे आपण ख्रिस्त परिधान केलं म्हणून मला मान आहे. आमेन. माझी तर काही लायकीच नव्हती. मला तर कुणी जवळ करीत नव्हतं. एवढा पापी माणूस होतो मी, एवढा वाईट वागणारा होतो. पण ख्रिस्ताला परिधान केल्यामुळे मला काय आलं? किंमत आहे. डायमंड झालो मी. डायमंड डायमंड. काय झालो? डायमंड झालो. हालेलुया. तुम्हाला माहिती का येशूला येरुशलेम मध्ये यायचं होतं. म्हणा येरुशलेम मध्ये. येरुशलेम मध्ये यायचं असताना तो त्याच्या शिष्याला काय म्हटला? गाढव घेऊन. एक गाढव आणा. कुणी त्या गाढवावर कधीच कुणी बसलेलं नाही. आमेन. हालेलुया. असं गाढव घेऊन या. का म्हणला? तुम्हाला आणि मला पण देताना चर्च साठी, पास्टर साठी किंवा देवाच्या गोष्टीसाठी काय करत असताना जुनं द्यायचं नाही. आमेन. मला जुनं द्यायचं नाही. शेजारच्याला सांगा जुनं द्यायचं नाही. जुनं द्यायचं का? काही लोक जुनी गाडी देतात, जुने हे देतात, जुना मोबाईल देतात, जुने कपडे देतात, जुनं काय काय देतात. द्यायचं का? नाही द्यायचं. कसं द्यायचंय? कुणी न बसलेला. त्याच्यावर कुणी न बसलेलं उत्तम ते द्यायचंय. Yes. आमेन. हालेलुया. मला असं वाटतं
योहान 10:11 मध्ये वाचा. मीच उत्तम मेंढपाळ. 10:11 मध्ये वाचा योहान. तुम्हाला आणि मला कोणता कोट मिळालेला आहे? उत्तम कोणाला परिधान केलंय? ख्रिस्ताला जरा स्टाईल तर करा. ख्रिस्ताला परिधान केलं. ख्रिस्ताला परिधान केलंय. तो कसा आहे? उत्तम आहे. त्याला पण काय लागतं तुमच्याकडून? उत्तमच पाहिजे. उत्तमच पाहिजे. वाचा ना. मी मी चांगला उत्तम मेंढपाळ आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरान करता काय देत आहे? प्राण देतो. प्राण देत आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी कोणी प्राण दिलेला आहे? येशूने प्राण दिलेला आहे. येशू वधस्तंभावर गेलेला आहे. उत्तम गोष्ट केली. काय केलं? उत्तम गोष्ट केली. असं का? उत्तम गोष्ट केली माझ्यासाठी येशूने. मला माझ्यासाठी येशूने आणि मला क्वालिटी दिलेली आहे. मला डायमंड केलेला आहे. शुभ्र वस्त्र दिलेले आहे. पांढरा काडा दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही पण येशूसाठी काय करायचंय? उत्तमच द्यायचंय. तुम्हाला माहिती का साधू सुंदर सिंग हो. बर्फात जायचा तो. बर्फाच्या गुडघे एवढ्या बर्फामध्ये काय करायचा? चालत चालत जायचा. सुवार्तेला. त्याच्या पायाला रक्त यायचं असं. त्याच्या पायात रक्ताळलेल्या पायाचा प्रिय- रक्तळलेला पायाचा प्रिशित म्हणायचे. त्याला काय म्हणायचे? रक्ताळ्याच्या पायात. आपण इथून तू नको लांब जायला. गाडी पण नको द्यायला त्यांना. जाऊ दे. कशाला द्यायची प्रार्थनेला गाडी? काहीच नाही द्यायचं त्यांना. काय केलंय? उत्तम गोष्ट. त्याग. शरीराचा त्याग केला. हालेलुया. पाऊलाला बायबलमध्ये पाऊलाचा उल्लेख असं काय गेलेला नाही, पण त्याची स्टोरी मधून हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री मधून कळालेले आहे. पाऊलाला मुंडकं कापून टाकले. पाऊलाला शिरछेद. पेत्राला उलट टांगलेलं आहे. हालेलुया. उलट टांगून त्याला वधस्तंभावर मारलेलं आहे. परत अजून थॉमाला काय केलं? दगडाने ठेचून म्हटलं. बाणाने. नाही. हा, ते आपण- त्याला बाण मारलेला आहे थॉमाला. आणि स्टेफनाला दगडाने ठेचून मारलेले आहे. काय केलं? उत्तम गोष्ट. त्याग. त्याग केला. शरीराचा बलिदान केला. तुम्ही आणि अजूनही सेवक होते आहे. यस. उत्तम करायचे. देवाला देताना काय द्यायचंय? उत्तम करायचं. ह्या आणायचं. जुन्या करारामध्ये सांगितलं वीट आणणार देवाला द्यायचं नाही. लंगडं लुडं द्यायचं. लंगड लुड द्यायचं नाही असं माझं अनुवाद 8 मध्ये मला असं वाटतं. 8 मध्ये असं. तुम्ही नंतर वाचा अनुवाद मध्ये बरं का. आंधळ तुटलेले बिटलेलं आहे ना त्याच्यामध्ये. कोणाला सापडला असेल त्यांनी मला पण द्या. आठमध्ये हा 17 वचन काढा. 17 अध्याय आणि 1 वचन. अनुवाद का? अनुवाद. यज्ञात अर्पण करायचा दोष अथवा व्यंग दोष अथवा व्यंग असलेला व्यंग असलेला गोरा किंवा मेंढरू तुझा किंवा मेंढरू तुझा देव परमेश्वर याला अर्पू नको. याला अर्पू नको. कारण तुझा देव परमेश्वर कारण तुझा देव परमेश्वर याला त्याचा वीट त्याचा आहे. वीट आहे. हालेलुया. कसं द्यायचंय? दोष नसलेला. जे काही कामाचं नाही ते चर्च मध्ये आणून देते. पाचक्यानं. एका आंटीने असं गहू दिला की पण त्याच्यात इतके खडे त्याच्यामध्ये खतरनाक खडे. देवाला देताना असं द्यायचंय का? नाही. येशूला कोणच्या गाढवावर बसून आणलं? ज्याच्यावर ज्या गाढवावर नाही. कधी कोणी बसलेलं नाही. आमेन. आणि बायबल मध्ये सांगितलं मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम देवासाठी उत्तम आपल्या मधून निघालं पाहिजे. हालेलुया. कसं द्यायचंय देताना देवाला? उत्तम द्यायचंय. दोष नसलेला. कपडे घेताना डायरेक्ट नवीन घ्या. गाडी देताना डायरेक्ट नवीन घेऊन द्या. नसन घेऊन देता येत तर पैसे द्या. तुम्हाला काय द्यायचं असन ते काय करायचंय? उत्तम. आमेन. पहिलं देवाचा सन्मान. Yes. कोणाचा? देवाचा. पहिल्या देवाचा. म्हणजे त्याचा 10वा भाग आपल्याला काय करायचा आहे? द्यायचा आहे. हे कधी होणार आहे? ख्रिस्ताला ख्रिस्ताला परिधान परिधान केलं. ख्रिस्ताला परिधान केल्यानंतर या गोष्टी तुमच्यातून तुम्ही परमेश्वराचा काय करणार आहे? सन्मान आणि आदर करणार आहे. Yes. काही असू द्या. तुमच्या धंद्यामध्ये पहिला इन्कम काय असतो? तो धंद्यातला पहिला इन्कम तुम्ही देवाकडे आणा. Yes. घरातल्या घरात तुम्ही
करून बघाय. तुम्ही करा, तुम्हाला रिझल्ट येईल. पण जर तुम्ही व्यंग असलेलं, नापसंत देवाला असले, येशू का कसा होता? येशूचं अर्पण कसं झालं? पवित्र अर्पण. तो पण कसा, तो काय व्यंग होता का? नाही, व्यंग. हा? तो पण कोरा कटकटीत पवित्र. त्याला कुठलं पाप माहिती नाही, त्याला कुठलं चुकीच्या गोष्टी माहिती नाही. लहानसा मोठा तो पवित्रतेत काय झालेला आहे? वाढला. तुमच्यासाठी मरण पावला. त्याला कबरीत गाडलं, कबरीत आत्याची कबर रिकामी, स्वर्गात घेतला गेला, तो परत येणार. म्हणजे माझा सांगायचा विषय काय आहे की तुमचा देव उत्तम आहे, तर तुम्ही आणि मी पण उत्तम असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? उत्तमच गोष्टी निघली पाहिजे. कारण की तुम्हाला तुम्ही जे वस्त्र तुम्ही कोणाला परिधान केलेलं आहे? उत्तम येशूला परिधान केलेले. तुमच्यामधून उत्तम निघलं पाहिजे. आमेन. हालेलुया. कोणाला परिधान केलंय? उत्तम ख्रिस्ताला परिधान केले. विसरून गेले काय? ख्रिस्ताला परिधान कोणाला? केले. कोण आहे? ख्रिस्त कसा आहे? उत्तम. हा? उत्तम असल्यानंतर तुमच्यामधून काय निघणार आहे? उत्तमच निघणार आहे. आमेन. हालेलुया. नाही तर तुम्हाला इथे एक नाव चर्च मध्ये ब्रदर म्हणतील आणि बाहेर काय म्हणतील वेगळं नाव. वेगळं नाव. ते नको. इथं पण तेच नाव, बाहेर इकडे पण पण तेच ब्रदरच नाव, म्हणले सगळीकडे पाहिजे. तेच. बाहेर पण तुम्हाला काय झालं पाहिजे? लोक म्हणले पाहिजे, चार लोक, अरे लय चांगले लोक आहेत ते, आमेन. हालेलुया. असं निघलं पाहिजे. हे कशाचं रिझन आहे माहिती आहे का? तुम्ही ख्रिस्ताला परिधान केलेलं रिझन आहे. हालेलुया. कशाचं दर्शक आहे? ख्रिस्ताला परिधान केलेलं तुम्ही सगळीकडे कसे दिसणार आहे? तसेच तुम्ही उत्तम दिसणार आहे. राहिला विषय घरच्यांचा, त्यांचा नका टेन्शन घेऊ, ते बदनामी करीतच राहणार आहे. आमेन. हालेलुया. कोणाला सोडले नाही? योसेफला नाही सोडलं, येशूला पण नाही. येशूला नाही सोडलं. तुम्हाला मला काय सोडणार आहे का? नाही सोडणार. ते माझी बदनामी तुमच्याकडे करतील. कोणाची? माझ्याबद्दल तुम्हाला सांगतील. काही चुकीचं न वागता चुकीचं सांगतील. येशू काही चुकीचं न वागला तरी त्याला म्हटलं तो चोर आहे. काय म्हटलं त्याला? खादाडे, दारूबाज. हा, धोकेबाज. धोकेबाज आहे, दारूबाज म्हणलं. त्याला एवढं बोललं तर तुम्हाला मला काय म्हणतील? अजून अजून 4 शब्द जास्त येतील. हालेलुया. तेव्हा आनंदाने स्वीकारायचे ते. आमेन. हालेलुया. का स्वीकारायचे? की कोणाला परिधान केलं आपण? केलेलं आहे. केलं का? केलंय का नाही? केलं. हा, केलंय. आजचे दिवस ख्रिस्ताला परिधान. नंतर बाप्तिस्मा घेऊ पास्टर. बाप्तिस्मा नंतर घेऊ ना, मग नंतर घेऊ ना. अरे बाप्तिस्मा म्हणजे याचा अर्थ की तुझ्या जीवनात कोण आलेला आहे? ख्रिस्त आलेला आहे. जर तू बाप्तिस्मा घेत नाही म्हणजे याचा अर्थ म्हणजे तू ख्रिस्ताचा काय करत आहे? नाकार करत आहे. हालेलुया. काही लोकांना माहितीच नाही. ते म्हणते बाप्तिस्मा नको नको, पाप होते, नको नको नको. अरे बाप्तिस्मा म्हणजे तू ख्रिस्ताला काय करत आहे? परिधान करत आहे. ख्रिस्त तुझ्या जीवनात येत आहे. ख्रिस्त तुझ्या जीवनात आल्यानंतर तुझं जीवन काय होत आहे? आशीर्वादाने भरत आहे, शांतीने भरत आहे, दयाने भरत आहे, पापातून बाहेर येत आहे, त्रासातून काय होत आहे? बाहेर येत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. बरं, हालेलुया. मग आता ख्रिस्त दाखवायचं का नाही परिधान केलेलं? दाखवायचं आहे. चला उभं राहू आपण सगळे आता.